आता इथे ना वैदिकचा जो विवाह सोहळा आहे ना तो झालेला आहे, संपलाय. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आज आहे 14 मे आणि मी आता मामांच्या घरी आलेली आहे. सकाळी सकाळी मामांची मस्त इथे देवपूजा चालूच होती. आमच्याकडे लग्नाच्या दिवशीच आहे ना सकाळी गणपती बाप्पांना किंवा मग देवांना बाशिंग बांधलं जातं. नंतरच मग आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न असेल ना त्याला बाशिंग बांधायचं. तर ही खूप जुनी पद्धत आहे आणि मामांनी सर्व काही देवांना छान अशी अंघोळ घालून ठेवलेली होती. देवघरामध्ये चांदीचे टाक दिसत नाही कारण ते सोनाराकडे टाकलेले देवक आणायचं अजून बाकीच आहे, म्हणून मग ते आदल्या दिवशी टाकावे लागतात. आणि हे बघा मामांनी गणपती बाप्पांना आहे ना आधी बाशिंग बांधला आणि त्यानंतर आहे ना मोगऱ्याच्या वेण्या असतात ना त्याच्या मंडावळ्या पण लावल्या. तर गणपती बाप्पा किती सुंदर दिसत होते. आमच्याकडे आहे ना लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी मस्त पिठलं आणि चपाती, पुरी, कुरडई, भात असं जेवण असतं. तर मावशीने इथे पातेल्यामध्ये ना थोडंसं पिठलं बनवलं. मागे मला बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की शुभ कार्यामध्ये पिठलं बनवत नाही, पण आमच्याकडे ना ही खूप जुनी परंपरा आहे. लग्नाच्या दिवशी आमच्याकडे पिठलंच बनवलं जातं आणि ते खूप खूप छान लागतं. आणि सकाळी सकाळी ना आमच्याकडे पूर्वी ना बैलगाडी यायची, त्यामध्ये लिंबाचा पाला, आंब्याचा पाला असायचा आणि त्याचा मंडप घालायचे. पण आता बैलगाडी पण राहिली नाही आणि बैल पण जास्त राहिले नाही, तर आता ट्रॅक्टर आलेले. ट्रॅक्टरमध्येच हा सर्व काही पाला आणलेला होता. पूर्वी काही कापडाचे मंडप घालायचे नाही, असेच लाकडी मंडप बांधून त्यावरती पाला टाकायचे. त्यामुळे खूप असं थंडगार वाटायचं उन्हाळ्यामध्ये लग्न असले तरी, आणि तो मंडपच एकदम वेगळाच लुक देत होता. पण आता पूर्वीसारखं काहीही राहिलेलं नाही आहे. झाडं पण कमी झाली, त्यामुळे मग आता बैलगाडी नाही, बैल नाही, ट्रॅक्टरमध्येच थोडासा पाला आणलेला होता, खूप जास्तही नाही. नाहीतर मग खूप पाला आणायचे मंडपसाठी. आता संध्याने ना ट्रॅक्टरची पण पूजा करून घेतली. जे कोणी असतात ना गाडी मालक, तर त्यांनाही पण गंध लावून त्यांचंही औक्षण केलं जातं आणि नंतर मग त्यांना श्रीफळ म्हणजे नारळ आणि दक्षिणा, टॉवेल टोपी देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो. तर असं करतात. तर तुम्हाला हे पहिल्यांदाच दाखवते मी. तर आज गौरवचा सकाळचा वैदिक लग्न सोहळा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. मामीने आम्हाला खूप लवकर बोलावलं होतं सकाळी सकाळी, कारण राजनी वगैरे ती पण पाण्याने भरायची होती आणि बऱ्याच विधी असतात लग्नाच्या आधी त्या करायच्या होत्या. तर इथे या झाडाला किती सुंदर असं मस्त एकच फूल आलेलं आहे. तर चला, मामा पण आता हा पाला आहे ना मंडपाच्या चारही बाजूला लावताय. तर मंडप बांधलेला होता कापडी ना, तर ते पाईप आहे ना लोखंडी, त्यावरतीच त्यांनी तो पाला असा थोडासा अटकवून दिला. थोडासा शो येतो तो पाला, लिंबाचा पाला लावल्यामुळे. तर आम्ही सर्वजण आता इथे बसलेलो होतो. आई, मोठी बहीण, मी, आम्ही तिघे आलेलो होतो. अर्चना पण आलेली होती आमच्यासोबत. तर सकाळी सकाळी खूप लवकर मावशीने मस्त हे गरम गरम पिठलं केलं आणि आता आपल्या नवरदेवाला आंघोळ घालायची अंगणामध्ये आणि देवक पण आणायचे. तर देवकाची सर्व तयारी आईने केली होती. काय काय लागतं ते सर्व काही सुपामध्ये तुम्हाला दिसलंच असेल. प्रत्येकाच्या कुळानुसार देवक आहे ना वेगवेगळं असतं. माझ्या आईच्या माहेरचं जे देवक आहे ना ते मोरपंख आहे. आमचं कुंदा आहे, म्हणजे गवत असतं कुंदा नावाचं ते. आणि मामांच्या घरचं देवक देवनळ. देवनळ म्हणजे ते एक झाडच असतं, वनस्पती असते, तर ते सुपामध्ये लागतंच. आणि आता देवक आणायला चालले सोनाराकडे. आपले देव ठेवलेले आहे ना, देवक आणण्यासाठी पण कार जावई लागतात. म्हणून मग रोशनी आणि तिचे मिस्टर नवीन कपडे घालून मस्त रेडी झालेले होते. नवरदेवाची पण आंघोळ झालेली होती. देवक आणताना मी काही गेली नाही. तिथे सोनार आहे ना चांदीचे टाक असतात ना आपले, ते उजळवून देतो किंवा मग नवीन बनवून देतात आणि मग त्यांची तिथे पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर घरी आणल्यावर मग देवांना पण नाचवतात.
देवांना नाचवल्यानंतर मग इथे आता तळी भरतात देवांची. त्यानंतर आपले जे भाऊबंद असतात ना ते देवकांतात सुपामध्ये चपाती पापड वडे ठेवतो आपण जे लग्नाला करतो ना ते. आणि ते काय मी जास्त शूट घेतलं नाही, ते पण मिळवून आणलेलं होतं. नंतर मग रांजणी भरायची होती मंडपामध्ये. लग्नाच्या दिवशी ना रांजणी भरली जाते, 5 सुवासनी भरतात. तर आम्ही सर्वांनी मग तांब्याचे जे कळशी आहे ना ते डोक्यावरती घेतलेले आता आणि थोड्याच अंतरावरती जाऊन ते मिरवून परत आणणार. सकाळी सकाळी लग्नाच्या दिवशीच आपल्या अंगणामध्ये ना एक रांजणी ठेवणं, ती ना भरावी लागते. तर ही पण खूप जुनी परंपरा रीत असेल, त्याच्या मागे पण काहीतरी शास्त्रीय कारण असू शकतं. सकाळी सकाळी मामी पण छान मस्त पैठणी नेसून तयार झालेल्या होत्या. तर आता त्या सर्व सुहासिनींना हळदी कुंकू लावतील आणि त्यानंतर मग कळशीतलं जे पाणी आहे ना ते थोडं थोडं करून रांजणीमध्ये टाकतील. रांजणी पूर्णपणे भरायची आहे. तर रांजणीची पण मामींनी हळदी कुंकू लावून खाली पूजा करून घेतली. आपल्या कार्यामध्ये भरभराटी असावी यासाठीच ही रांजणी भरली जात असावी. आता सर्वजण उखाणे घेतील छान छान, नक्की ऐका. राम बसले राजा सीता बसले अंक संजू रावायचं नाव अरे हे जर मिळतं ना तेव्हाच आपल्याला माहिती आहे का नाव घ्यावं हे सगळं ठेवलं पाहिजे. शेवटचे आणि ना वाचायचे नाव घ्या. सांग पटकन. सांग पटकन. घ्या पटकन. आयुष्याची नवीन चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे. चंद्रकांत सामांचं नाव घेते आम्हीच्या पुढे. अरे चला आमच्या अर्नाची तयारी राहते. मोठं नाव सगळ्यात मोठं नाव असंच पाहिजे. सौदे लावत गेला पाहिजे. बस सगळ्यांना लावले थोडं भरायला. हे नाव नाही गा पण घेते चालत महादेवाला सारखा महादेवच लावून छान आहे का. आज प्रदोष आहे महादेवाला काय महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा गोरगरावांचा माझा जन्माचा जोडा. अरे वा छान. हे आला होता मध्ये. ही सौभाग्याची खून मंगेशरांचं नाव घेते मी त्यांची सून. आता इथे रांजणी पण पूर्णपणे पाण्याने भरून घेतलेली आहे. तिची पण पूजा करून घेत आहे. पाण्याची पण पूजा केली जाते. तर आम्ही सर्व 5 सुवासिनी होतो, तर सर्वांनी मिळून मस्त पूजा वगैरे करून घेतली इथे. आणि अशा प्रकारे हा सकाळचा जो काही विधी असतो तो सगळा झालेला होता. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी राजेंद्र रावांचं नाव घेते गौरवच्या लग्नाच्या दिवशी.
चला आता मामाच्या घरून मी आमच्या घरी आली. घरी आल्यानंतर अजिबात वेळ नव्हता आमच्याकडे तयार व्हायला, त्यामुळे तयार होताना काही व्हिडिओ शूट वगैरे घेतला नाही. डायरेक्ट मी आता 4 व्हीलरमध्ये लॉन्समध्येच चालली आहे. अंशू पण माझ्याजवळ बसलेली आहे. आम्ही सर्व बहिणी, सागरदादा आम्हाला घेऊन चाललेला होता आणि ज्वालामाता लॉन्समध्येच हा सर्व काही कार्यक्रम आता पुढचा होणार आहे. तर चला आता आतमध्ये लॉन्समध्ये जाऊ. तर इथे ब्राह्मण गुरुजी आलेले होते आणि आपली नवरी नवरदेवाचा लुक तर बघा किती क्यूट दिसत आहे दोघे पण. आणि आता त्यांची जी पूजाविधी होती ना, मंगळसूत्र वगैरे घालण्याची, ती सर्व काही ब्राह्मण करत होते, ते चालूच होतं. आणि गौरवने ना छान असा पेशवाई लुक केलेला होता. तेजूने, नवरीने पण खूप सुंदर नऊवारी नेसलेली होती. आता तिथे वैदिक विवाह सोहळ्याची जी विधी असते ना, ती सर्व काही विधी चालू होती. रात्रीचं लग्न सोहळा पण तुम्हाला बघायला मिळेल, कारण आमच्याकडे आता सकाळचं पण वैदिक सोहळा करतात. मुलांची हौस असते आणि काही कार्यक्रम सकाळीच उरकून घेतात, कारण रात्री खूप उशीर होतो म्हणून. सप्तपदीची रांगोळी ना फुलांनी खूप छान मस्त केलेली होती. तर हा वैदिक विवाह सोहळा आहे ना, तो झालेला होता. तर आता सर्वजण वधूला आहे ना औक्षण करताय हळदी कुंकू लावून आणि तिची ओटी भरतील 5 सुवासिनी. तर रोशनी पण खूप सुंदर दिसते, तिने पण छान अशी नऊवारी नेसलेली होती आणि सर्वजण आता नवरीची ओटी भरताय. आता तुम्हाला वाटेल की सकाळचं आणि संध्याकाळचं अशी 2 लग्न तुमच्यामध्ये करतात का? तर नाही, एकच लग्न होतं, पण मंगलाष्टका संध्याकाळच्या लग्नाला म्हणतात आमच्याकडे. सकाळी फक्त जे फळ भरतात किंवा मग बाकीच्या ज्या काही विधी असतात बघा, कन्यादान असतं, त्यामध्ये बऱ्याचशा विधी असतात, त्या सकाळी करतात. त्यामुळे मग रात्री जास्त उशीर होत नाही. आणि रात्रीच्या लग्नानंतर पण बरेचसे छोटे छोटे विधी असतात, ते पण करता करता जवळपास 3-3:30 होतातच. म्हणून मग काही कार्यक्रम अर्धा असतो तो सकाळी केला जातो, जसं मंगळसूत्र घालणं, सिंदूर लावणं, ओटी भरणं, म्हणजे फळ भरणं वगैरे म्हणतात आमच्याकडे याला. या सर्व काही गोष्टी ह्या सकाळी केल्या जातात. 5 सुवासिनींनी इथे ओटी भरण केलं आणि यानंतरचा आता कार्यक्रम असतो तो कान पिळण्याचा. तर नवरदेवाचा कान, नवरदेवाचा मेवणा म्हणजे मुलीचा भाऊ पिळत असतो, पण नवरीला म्हणजे तेजूला आहे ना सक्का भाऊ नाही आहे, त्यामुळे तिच्या दोन्ही बहिणी आलेल्या होत्या, एक मोठी आणि एक लहानी. मोठी बहीण ब्लू रंगाची साडी नेसलेली आहे, तर ती PSI आहे. तिला हळदीच्या दिवशीसुद्धा सुट्टी मिळाली नाही, त्यामुळे ती आजच लग्नाला सुट्टी काढून आलेली आहे. आणि छोटी बहीण जांभळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. आणि त्यानंतर मग त्यांना बक्षीस म्हणून पैसे पण दिले दोघींना. आणि नंतर मग तेजूचा जो चुलत भाऊ असेल हा किंवा मावस भाऊ माहीत नाही मला, पण मग त्यालाही बोलवलेलं होतं, त्यालाही कान पिळायला लावला आणि त्यानंतर मग त्यालाही बक्षीस म्हणून पैसे वगैरे दिले. आणि त्यानंतर मग आता सिंदूर भरण्याची जी रसम विधी असते ती होईल. आपला धन्विक पण थोडासा रडायला लागलेला होता, त्याला आहे ना कोणी पण घ्यायचं आणि त्याची थोडीशी चिडचिडच झाली होती गर्दी आणि गरमीमुळे. तर चला आता रोशनी आलेली इथे, ती पण वधू आणि वराची गाठ बांधते. तर त्यानंतर मग होम हवन पेटवला. आता इथे होमाभोवती 7 फेरे घेतले जातील, 7 वचन जे असतात ते बोलले जातील. तर तो विधी सुरू होईल. व्यवस्थित ऐका. ज्याच्या समोर नवरी नवरदेव येईल, नवरीची सुपारी पुढे लोटली, त्याच्यानंतर दुसऱ्या पावलाला परत एकदा नवरदेव तू तिला वचन देतो आहे, तू म्हणतो आहे की माझे नशीब मोठे आहे, त्यांची मी नशीब आजपर्यंत ठेव झालो, तुझे मोठे पण असतील आजपासून मी त्यांची पण नशीब इज्जत ठेवेल, असं तू तिला वचन देतो आहे. पर्याला अंगठा लावायचा आहे. चौथ्यामध्ये तो आहे की आजपासून तू माझी अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी म्हणजे सप्तपदी चालू असताना
आपण जी काही 7 वचनं घेतो ती सर्व काही गुरुजी सांगत होते, दोघांनाही सांगत होते आणि अशा प्रकारे सर्वांनी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करून सप्तपदीची जो कार्यक्रम असतो, विधी असतो तो झालेला होता. आणि अशा प्रकारे जो सकाळचा वैदिक लग्न सोहळा असतो ना तो आता इथे संपलेला आहे. आता सर्व काही रील काढणं, फोटोशूट करणं चालू आहे. आणि यामध्ये ना वरमाला अजून काही घातलेली नाही आहे दोघांनी पण एकमेकांना. ते सर्व काही रात्रीच्या लग्नामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि एंट्री पण खूप जबरदस्त ठेवलेली आहे, ती पण तुम्हाला रात्रीच बघायला मिळणार आहे. आता इथून पुढे सर्व नवरी नवरदेव फोटोशूट करतील. आपली रोशनी पण जोडीने छान असे मस्त फोटो वगैरे काढते. प्रत्येकाच्या लग्नामध्ये नवरीची बहीण असो किंवा नवरदेवाची बहीण, तर त्यांचा एक वेगळाच रुबाब असतो. सर्वांचंच लक्ष ते वेधून घेता आपल्याकडे. तर रोशनी पण खूप छान दिसत होती, ते पण मस्त जोडीन फोटो काढत होते. राहुल पण आलेलं होतं. आता बाकीचे लोक सर्व काही जेवणाकडे गेली होती आणि इकडे नवरी नवरदेवासोबत सर्वांचं फोटोशूट चालू होतं. पूजा आणि पूजाचे मिस्टर आता मस्त फोटो वगैरे काढताय. तर लग्नामध्ये आपण फोटो तर काढणारच, कारण इतका छान मेकअप केलेला असतो सर्वांनीच, तर फोटो तर काढलेच पाहिजे. आणि इकडे बघा ऋतूचे मिस्टर बाळासोबत आहे. तर ऋतूने पण बाळाला घेतलं आणि बराच वेळ बाळ त्यांच्याकडेच होतं. त्यामुळे पूजा पण निवांत होती. पूजाने आणि पूजाच्या मिस्टरांनी पण खूप फोटो वगैरे काढलेले, लग्नामध्ये फोटोशूट करत होते ते सुद्धा. तर मी काही त्यांचं शूट घेतलं नाही जास्त, कारण मी बाजूला बसलेली होती. मी काही खूप जास्त फिरली नाही. थोडं जे काही मला घेता आलं तेच घेतलं. आणि इथे सर्वजण आता मस्त रांगा लावून उभे होते फोटोशूट करण्यासाठी. नंतर मग आम्ही पण आलो. थोडीशी गर्दी कमी होऊन दिली. म्हटलं चला, मुलांची हौस असते, मुलांनी आधी फोटो वगैरे काढले पाहिजे, आपलं काही नाही, आपण शेवटी काढू. आणि आजचा सर्वांचा लुक पण तुम्हाला आवडला असेल. मी तर घरीच आवरलं पूजाने. आम्ही काही पार्लरला गेलो नाही. आणि माझी जी साडी आहे ना पिस्ता कलरची, तर ती मला पूजाच्या घरच्यांनीच घेतली होती महालक्ष्मीच्या वेळेस. त्यावेळेस सुवासिनी म्हणून मला त्यांनी दिला होता तो मान. आणि ती साडी मी आज वेअर केलेली आहे. तर मी हा रंग कधी वापरत नाही, पण छान दिसत होता मला. तर चला, आता सर्वजण छान असे निवांत बसलेले कूलर समोर, कारण दुपारचं होतं ना लग्न, त्यामुळे सर्वांना आज गरम होत होतं. आणि आजचा दिवस खूप छान होता. आज प्रदोष होता ना, तर आम्हाला काही उपवास होता, त्यामुळे जेवायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही सर्वजण मग बाजूलाच कूलरसमोर बसलो होतो. आणि सर्वजण आलेले लग्नामध्ये. आजच्या लग्नामध्ये तुम्हाला सर्व काही चेहरे बघायला मिळाले आहे. आणि आपल्या ह्या क्यूट 2 परी तर दाखवायलाच हव्या. अंशू मला पैसे दाखवत होती. आणि आपला हा गोलू मोलू बघा कसा मोठ्या पप्पांकडे खेळतोय. खूप वेळ होता तो त्यांच्याकडे, त्यामुळे पूजाला पण व्यवस्थित निवांत जेवण करता आलं. तर हे बघा सर्वजण आता इकडे जेवण करताय. आणि आपल्या धन्विकला आहे ना गरमी अजिबात सहन होत नाही, त्यामुळे त्याला मग आहे ना कूलरसमोरच बसवलं होतं. आणि नंतर मग त्याचे पप्पाही आले आणि सर्व छोटी छोटी मुलं त्याच्या भोवती मग गोळा होतात. तर इकडे आता मामींच्या नवीन विहीनबाई सर्वजण आता जेवायला बसलेले आहे. आणि रोशनीच्या सासूबाई, मावस सासूबाई, त्या सर्वजण आलेल्या होत्या लग्नाला. तर त्यांच्याशी पण बोलली मी. आणि रोशनी त्यांच्याकडे लक्ष पण देत होती त्या सर्व जेवताना. आणि मामांचा पण लूक बघा, मामा पण तिथे सर्वांकडे लक्ष देत होते. तर इकडे हे माझे 2 मेहुणे आहे, तर ते पण माझ्याशी बोलत होते. अगं पुढे आहे ना. तर आता इथे ना वैदिकचा जो विवाह सोहळा आहे ना तो झालेला आहे, संपलाय. आणि संपल्यावर आमचे चेहरे दिसत आहे. आता घरी निघालो, कारण संध्याकाळी पुन्हा यायचं आहे इथे. मस्त पुन्हा छान असं रेडी होऊन यायचं आहे. तर चला, सर्व वाट बघताय. ती जय मावशीकडे घेऊन जा. चला, तर आता आम्ही सर्वजण घरी जाणार. नंतर मग संध्याकाळच्या लग्नाला पुन्हा रेडी होऊन यायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.